आज लग्नाचे लाडू बनवण्याचा कार्यक्रम होता आणि हे लाडू गव्हाच्या पिठापासून बनतात. रेग्युलर लाडू सारखे नसतात, हे गव्हाच्या पिठाचा उंडा करून असे लाडू बनवले जातात आणि ते तेलामध्ये तळून त्याला गुळ लावला जातो. तर आमच्या इकडे असे लाडू बनवतात लग्नामध्ये. अशा सर्व गल्लीच्या बायका येऊन लाडू बनवतात, कारण हे खूप क्वांटिटी मध्ये बनवायचे असतात. त्याच्यामुळे मग जेव्हा मी गावाकडे राहायची त्यावेळेस कोणाचं पण लग्न असो गल्लीमध्ये, मी आणि माझी मैत्रीण नेहमी असे लाडू बनवायला जायचे त्यांच्याकडे. माझी आई खूप दिवसांनी बनवायला खूप छान वाटतं, त्याच्यामुळे आम्ही पण थोडंसं बनवलं. आणि ही माझी बहीण आहे, तिला पण ब्लॉग मध्ये यायचं होतं, तर ती पण लाडू बनवत होती. त्यानंतर थोडी हळद दळायची राहिली होती आणि त्याच्यासाठी पण 5 बायका लागतात हळद दळण्यासाठी. त्याच्यामुळे मग आम्ही पण थोडीशी हळद दळू लागली. आणि त्यानंतर आमच्या गल्लीमध्येच लग्न झालं होतं एका मुलाचं. जे सामान दिलं जातं नवरीला, सगळ्यांना गावामधून बोलवतात, त्याला येती जाती म्हणतात, येती जाती पाहायला. तर आम्ही पण मग येती जाती पाहायला गेलो. त्यानंतर रुखवतासाठी तिळाचा महादेव बनवायचा होता, तो बनवला आणि सगळ्यांनी मिळून तर जेवण केले संध्याकाळी. असा होता आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.